Okay, student, today in this lecture, we are going to study downflow surface condenser. आपण या लेक्चरमध्ये डाउनफ्लो सरफेस कंडेन्सर काय आहे तो आपण या ठिकाणी घेणार आहोत. तसंच आपण या ठिकाणी सेंट्रल फ्लो सरफेस कंडेन्सर हे दोन टॉपिक आपण या लेक्चरमध्ये घेणार आहोत, जेणेकरून आपला युनिट नंबर 5 हा कंप्लीट होईल. तर या ठिकाणी तुम्हाला दिसतोय डाउनफ्लो हा सेंट्रल फ्लो सरफेस कंडेन्सर आहे. त्याच्या अगोदर आपण डाउनफ्लो कंडेन्सर आपण तो अगोदर स्टडी करूयात. तर या ठिकाणी तुम्हाला दिसतोय हा जो आहे सरफेस कंडेन्सर जो आहे त्याला आपण म्हणतो डाउनफ्लो सरफेस कंडेन्सर, आणि त्याच्या नावातच आहे की त्या ठिकाणी जो काही फ्लो होणार आहे तो फ्लो कसा होणार आहे, डाउन फ्लो म्हणजे डाउनवर्ड डायरेक्शन होणार आहे. या ठिकाणी दिसतंय डाउन फ्लो सरफेस कंडेन्सर. ह्या कंडेन्सर मध्ये या ठिकाणी तुम्हाला ट्यूब्स दिसतंय या ठिकाणी ह्याच्या ट्यूबची जी काही जाळी तयार केलेली आहे, मेश तयार केलेली आहे, दिसतंय या ठिकाणी ह्याच्या ट्यूब्स आहेत. तर ह्या ज्या ट्यूब्स पासून ट्यूब मधून जे वॉटर आहे ते या ठिकाणी फ्लो होत आहे. जे कुलिंग वॉटर आहे, थंड पाणी असेल ते या ठिकाणी फ्लो होत आहे. आणि हा तुम्हाला सेक्शन व्ह्यू या ठिकाणी दाखवलेला आहे डाउन फ्लो कंडेन्सरचा. तर या ठिकाणी जी एक्झॉस्ट स्टीम आहे ती टॉपला एंटर करते, टॉप मधून आतमध्ये येते या ठिकाणी, आणि ती खालच्या दिशेने समजतंय या ठिकाणी डाउनवर्ड डायरेक्शनने ती फ्लो होते. इमेजिन होत आहे म्हणजे या ठिकाणी हा जो फ्लोची डायरेक्शन आहे ती कोणती आहे, डाउनवर्ड डायरेक्शन आहे. त्यामुळे याला नाव काय दिलंय, डाउन फ्लो सरफेस कंडेन्सर. मस्त आहे. हा कोणता आहे, डाउन फ्लो सरफेस कंडेन्सर. मस्त या ठिकाणी डाउन फ्लो सरफेस कंडेन्सर. कारण याला डाउन फ्लो नाव का दिलं, कारण की या ठिकाणी जी काही एक्झॉस्ट स्टीम आहे जी टर्बाइन मधून बाहेर पडेल किंवा स्टीम इंजिन मधून बाहेर पडेल, ती स्टीम या ठिकाणी ह्या कंडेन्सर मध्ये टॉपला एंटर करते आणि ती डाउनवर्ड डायरेक्शनने त्या ठिकाणी ती मूव्ह होत जाते. ज्यावेळेस ती डाउनवर्ड डायरेक्शनने मूव्ह होत असते त्यावेळेस ती या ठिकाणी तुम्हाला ज्या ट्यूब्स दिसत आहेत त्या ट्यूब वरून ती फ्लो होत असते. समजतंय, म्हणजे या ठिकाणी स्टीम असेल आणि ही जी स्टीम आहे ही खालच्या दिशेने येत असताना
ती या ठिकाणी ज्या ट्यूब दिसत आहेत तुम्हाला त्या ट्यूब वरून ती काय होईल फ्लो होईल आणि त्या ट्यूब मध्ये जी कूलिंग वॉटर आहे ती कूलिंग वॉटर त्या ट्यूब मधून काय होत असेल त्या ठिकाणी फ्लो होत असेल दिसतंय या ट्यूब ज्या आहेत त्या ट्यूब वरून ती स्टीम काय होते फ्लो होते आणि त्या ट्यूबच्या आतमध्ये थंड पाणी हे वाहत असतं त्या ठिकाणी थंड पाणी हे त्या थंड पाण्याचा फ्लो होत असतो मग थंड पाणी काय करेल त्या स्टीमची जी काही हीट आहे स्टीम मधली ती हीट स्वतःमध्ये शोषून घेईल आणि त्या स्टीमला काय करेल थंड करेल आणि ती स्टीम थंड झाल्यानंतर त्या ठिकाणी एक कंडेन्सेट तयार होतो आणि तो जो कंडेन्सेट आहे तो या ठिकाणी बॉटमला त्या ठिकाणी तो जमा होईल जसं या ठिकाणी दिसतंय आणि तो कंडेन्सेट आपण एक्स्ट्रॅक्शन पंपच्या साहाय्याने तो आपण बाहेर काढला जातो इथे दिसतंय इथे एक्स्ट्रॅक्शन पंप असेल हा एक्स्ट्रॅक्शन पंप काय करतो हा जो कंडेन्सेट आहे त्याला बाहेर काढण्याचा त्या ठिकाणी बाहेर काढतो तो आणि हॉट वेल मध्ये तो सोडला जातो समजतंय आणि या ठिकाणी कंडेन्सेट हॉट वेल मध्ये सोडल्यानंतर जे काही रिमेनिंग अनकंडेन्स स्टीम असेल किंवा अनकंडेन्स गॅस असतील जे कंडेन्स झालेलं नाही ज्याचं पाण्यामध्ये रूपांतर झालेलं नसेल या ठिकाणचा जो गॅस असेल तो गॅस हा या ठिकाणी तुम्हाला एअर एक्सटेंशनच्या पंपच्या साहाय्याने तो गॅस या ठिकाणी बाहेर काढला जाईल दिसते या ठिकाणी एअर एक्स्ट्रॅक्शन पंप ते काय करेल एअरला किंवा त्या ठिकाणी अनकंडेन्स गॅसेस असतील त्यांना तो बाहेर काढण्याचा प्रयत्न करेल या ठिकाणी आणि बाहेर काढल्यामुळे गॅस जर आतमधला बाहेर निघला तर त्या ठिकाणी आतमध्ये काय होईल व्हॅक्यूम क्रिएट होईल समजतंय या ठिकाणी ह्या ज्या ट्यूब्स आहेत त्या ट्यूबच्या एका एंड कडून एका कोणत्या तरी एंडला ओपनिंग असेल आणि त्या ठिकाणी तो कूलिंग वॉटर काय होईल त्या ट्यूब मध्ये एंटर होईल आणि त्या ठिकाणी ते कूलिंग वॉटर त्या ट्यूब मधून सर्क्युलेट केलं जाईल ते समजतं याच्यावरती मग हा जो टाईप आहे याला आपण म्हणतो डाऊनलोड फ्लो सरफेस कंडेन्सर आणि डाऊनलोड फ्लो त्याचं नावातच आहे काय डाऊनलोड फ्लो म्हणजे काय खालच्या दिशेने काय होतंय एक्झॉस्ट स्टीम ही फ्लो होत जाते आणि ती खालच्या दिशेने जात असताना त्या ठिकाणी ज्या नंबर ऑफ ट्यूब असतात त्या ट्यूबवरून ती पास होते आणि पास होऊन ती खाली खाली जात राहते ओके समजतंय हा आहे डाऊनलोड फ्लो सरफेस कंडेन्सर त्यानंतर नेक्स्ट जो आपल्याला सरफेस कंडेन्सर घ्यायचा आहे तो आहे सेंट्रल फ्लो सरफेस कंडेन्सर तर या ठिकाणी ही जी स्टीम आहे ही स्टीम या ठिकाणी टॉप कडून एंटर करेल त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला दिसतंय ज्या ट्यूब्स आहेत त्या ट्यूबचा जो आउटर जो पोर्शन तुम्हाला या ठिकाणी दिसतोय आउटर पोर्शन दिसतोय या ठिकाणी मग ही जी स्टीम आहे ही स्टीम काय होईल अपोर्ड डायरेक्शन ती काय होईल या ठिकाणी खाली खाली येईल या ठिकाणी आणि या ठिकाणी आल्यानंतर ती जी स्टीम आहे पहा स्टीम या ठिकाणी टॉपला एंटर करेल
आणि त्यानंतर स्टीम जी आहे या ठिकाणी ट्यूबचा जो सेंटर पॉइंट आहे, जसं या ठिकाणी ट्यूबचा सपोज हा सेंटर पॉइंट असेल, तर ही जी स्टीम आहे ही सेंटरकडे काय होते, फ्लो होत जाते. इमेजिन होत आहे, मग या ठिकाणी ती एंटर होईल आणि ती काय होईल, सेंटरला पेरिफेरी जो आहे या ट्यूबचा जो आउटर भाग आहे सर्कलचा दिसतोय, या सर्कलच्या आउटर कडून ती काय होईल, स्टीम आतमध्ये त्या ठिकाणी काय होईल, आतमध्ये फ्लो होईल सेंटरला. त्यामुळे ह्याचं नाव काय आहे, सेंट्रल फ्लो स्टीम कंडेन्सर. सेंट्रल फ्लो सरफेस कंडेन्सर, त्याचं नाव आहे सेंट्रल फ्लो सरफेस कंडेन्सर. आणि सरफेस फ्लो सेंट्रल फ्लो सरफेस कंडेन्सर आपण का म्हणतो, सेंट्रल फ्लो स्टीम सरफेस कंडेन्सर आपण याला का म्हणतो, तर या ठिकाणी जी काही स्टीम आहे ती टॉपला एंटर करते आणि त्यानंतर ती स्टीम या ठिकाणी जे सेंट्रल ट्यूब दिसते त्या ट्यूबचा जो पेरिफेरी आहे, आउटर भाग आहे, त्या ठिकाणी ती येणार आहे त्याच्या सराउंडिंगला ट्यूबच्या, आणि ते सराउंडिंग म्हणजे जो आउटर भागाकडून ते कुठे जाते, ती स्टीम मध्यभागी सेंट्रलकडे फ्लो होत जाते. समजतंय, म्हणजे ती स्टीम कुठे फ्लो होईल, त्याच्या सेंटरकडे. समजतंय, त्यामुळे तो जो एक्झॉस्ट स्टीम आहे ती सेंटरकडे फ्लो होत जाते, त्यामुळे आपण त्याला काय म्हणतो, सेंट्रल फ्लो सरफेस कंडेन्सर. समजलं. आणि ती सेंटरमध्ये जात असताना म्हणजे या ठिकाणी जी काही स्टीम आहे ती आउटर भागाकडून, जो आउटर सरफेस दिसतोय या ठिकाणचा, तर तिथून ती एंटर करते आणि ती कुठे जाते, सेंटरकडे जात राहते. समजतंय स्टीम. मग ही स्टीम सेंटरकडे जात असताना ती स्टीम ह्या ज्या ट्यूब दिसत आहेत तुम्हाला, त्या ट्यूब वरून पास होते आणि ट्यूबच्या आतमध्ये जो कुलिंग वॉटर आहे ते त्या ठिकाणी पास होत आहे. मग त्या ठिकाणी ते कुलिंग वॉटर काय करेल, त्या स्टीमची हीट तो शोषून घेईल आणि त्या स्टीमला थंड करेल, आणि थंड झाल्यानंतर तिचा जो कंडेन्सेट आहे तिचं पाण्यात रूपांतर होईल, आणि तो जो कंडेन्सेट आहे तो कंडेन्सेट या ठिकाणी बॉटमला तुम्हाला तो जमा झालेला दिसेल. जसं की या ठिकाणी पहा, तो कंडेन्सेट या बॉटमला जमा होईल. इमेजिन होत आहे. आता कंडेन्सेट काही मुलांच्या मनात शंका असेल, कंडेन्सेट या ठिकाणी बॉटमला का जमा होईल, कारण की हा जो स्टीम आहे ती सेंटरकडे जात असते, पण सेंटरकडे जात असताना तिचं पाण्यामध्ये रूपांतर होतं आणि पाण्याचं वजन हे जास्त असतं. त्याचं वजन हे जास्त असल्यामुळे ते पाणी काय होईल, या ठिकाणी तो या ठिकाणी पडेल, ते बॉटमला येऊन खाली, आणि बॉटमला पडल्यानंतर ते आपण एक्स्ट्रॅक्शन पंपच्या साहाय्याने ते आपण काय करतो, बाहेर काढण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो, म्हणजे बाहेर काढतो त्याला, आणि ते हॉट वेल मध्ये आपण काय करतो, सोडून देतो. समजतंय. आणि ती जी स्टीम आहे किंवा ती एअर जी काय आहे, ती एअर काय होते, आता एअरचा प्रश्न, जी स्टीम कंडेन्सेट झाली ती या ठिकाणी खाली पडेल आणि ती एक्स्ट्रॅक्शन पंपच्या साहाय्याने ती बाहेर काढेल, ते वॉटर बाहेर पडेल. समजतंय. मग ती जी अनकंडेन्स स्टीम आहे, जिचं वाफेमध्ये वाफेचं रूपांतर पाण्यामध्ये झालेलं नसेल, तिला मग आपण म्हणतो अनकंडेन्स स्टीम, किंवा ती त्या ठिकाणी काही एअर असेल, मग ती एअर आपण बाहेर कशा साहाय्याने काढतो, एअर एक्स्ट्रॅक्शन पंपच्या साहाय्याने. कशा साहाय्याने, एअर एक्स्ट्रॅक्शन पंप. मग एअर एक्स्ट्रॅक्शन पंप कुठे असतो, तर एक्झॅक्टली ही जी फिगर दिसते तुम्हाला, ओके, ही फ्रंट साइड सांगितली मी, त्याच्या बॅक साइडला मिडलला मध्यभागी. समजतंय. म्हणजे हा जो कंडेन्सर आहे, या कंडेन्सरच्या बॅक पाठीमागच्या साइडला एक्झॅक्टली मध्यभागी, समजतंय, पाठीमागच्या साइडला मध्यभागी त्या ठिकाणी काय असेल, पंप लावलेला असतो, एक्स्ट्रॅक्शन पंप. तो एक्स्ट्रॅक्शन पंप काय करतो की ही जी
सेंटरला एअर किंवा ती अनकंडेन्स स्टीम येते, तो काय करतो बाहेर काढून त्या ठिकाणी फेकण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे मध्यभागी बॅक साईडला या ठिकाणी तुम्हाला बरोबर असा एक पंप दिसेल आणि त्या ठिकाणी एक अशी पाईप दिसेल पाठीमागच्या साईडला, इमेजिन होतंय. मग हा जो पंप आहे हा काय करतो, याची मध्यभागी अनकंडेन्स स्टीम येते किंवा एअर येते, त्या एअरला एक्सट्रॅक्शन करण्याचं काम त्या ठिकाणी हा या ठिकाणी एअर एक्सट्रॅक्शन पंप करणार आहे. ओके,